आंबिवली इराणी गल्लीमध्ये पहाटेच्या सुमारास थरारक सापळा. सराईत इराणी चोरटा जेरबंद करून 10 गुन्ह्यांची उकल करून 18 लाखांचे 123 ग्रॅम सोन्याचे दागिने केले हस्तगत. नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक यांची कामगिरी. दिनांक 20/11/2025 उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवाजीनगर नाशिक या ठिकाणी फिर्यादी जुलेखा नजीर शेख वय 74 वर्षे या दत्त मंदिर येथून पायी चालत त्यांच्या घरी जात असताना अज्ञात इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन फसवणूक करून लबाडीच्या इराद्याने घेऊन गेले होते, म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आरोपी येण्या जाण्याचा मार्ग निश्चित करून त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता आरोपी त्याचा फोटो प्राप्त केला. त्यानंतर सदर फोटो गोपनीय बातमीदारांना दाखवून सदर आरोपी हा सराईत इराणी टोळीमधील एका इसम असल्याचे निष्पन्न झाले. फोटोमधील इसम याचे नाव संजू इराणी, आंबिवली जिल्हा ठाणे येथील असल्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना समजले. पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार अविनाश देवरे, पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर आणि पोलीस हवालदार मंगेश जगझाप यांनी पहाटेच्या अंधारात आंबिवली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सापळा रचून संजू इराणी हा चहा पित असताना शिताफीने आरोपीला गाठले आणि कुणालाही संशय येऊ न देता त्याला अलगद ताब्यात घेतलं. अटक आरोपी जाफर मालिक सय्यद उर्फ संजू इराणी वय 53 वर्ष शहरामध्ये बनावट पोलीस बनवून केलेल्या गुन्ह्यांबाबत अधिक तपास केला असता त्याने उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्त मंदिर जवळ दीपनगर शिवाजीनगर नाशिक या ठिकाणी एका वयोवृद्ध महिलेची सोन्याची चैन नकली पोलीस बनवून हातचलाकी करून त्याचे इतर 2 साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी संजू इराणी आरोपिताकडून 10 गुन्ह्याची उकल 18 लाख रुपये किमतीचे 123 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत. नाशिक शहरामध्ये काही वयस्कर नागरिकांना फसवून पोलीस असल्याची किंवा इतर काही कारणं सांगून बतावणीचा प्रकार करून त्यांच्याकडील जो मुद्देमाल आहे, सोनं असतील, चांदीचे दागिने, काही आरोपींनी पळवले होते. त्या अनुषंगाने फसवणुकीचे बतावणीचे गुन्हे नाशिक आयुक्तालयात दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना आदेशित करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने नाशिक रोड गुन्हे शाखा पथक या पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून टेक्निकल अनालिसिस तसेच मानवी कौशल्याचा वापर करून 10 बतावणीचे गुन्हे उघड केलेले आहेत. विशेष म्हणजे यातील जो आरोपी आहे, हा आरोपी आंबिवली या गावातील कुख्यात गुन्हेगारी वस्तीमधील आरोपी आहे. त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत. त्याला त्यांनी शिताफीने तिथे जाऊन अटक केलं. अटक करून त्याच्याकडून 10 गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल जसाच्या तसा त्यांनी हस्तगत केला. हा एकूण 18 लाखाचा मुद्देमाल आहे. 123 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी हस्तगत केलेले आहे आणि खूप चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये नाशिक रोड गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख PSI श्री संदीप पवार, त्याच्यानंतर श्री मंगेश जगझाप, दत्तात्रय चकोर आणि भारत राऊत यांनीही मोलाची कामगिरी केली आहे आणि त्यांनी स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.